आणि लग्नात मला दिलेल्या वचनांचं काय? या जन्मात मी या बाईशी लग्न करणं शक्य नाही. हे लग्न होणार नाही. माफ करा. तुम्ही सगळे आलात तरी चालेल. खरंच तुम्ही निघालात तरी चालेल. माफ करा. आता काय करू मी? आता काय करू? आता माझी काही धडकत नाही. ही दाढ इकडे वीर वरती खाली कुठे जाऊ मी? ओ साहेब, ओ साहेब साहेब मला सोडा ना, मला सोडा, बाहेर सोडा ना. नाही नका 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 सोडू, नका सोडू, नका सोडू मला. बाहेर सोडलं तरी मला कोण वाचवणार नाही. आताच मी आता असलो तरी माझा हात पण मर्डर होऊ शकतो. मी कुठं जाऊ, कुठं कुठं जाऊ? घ्या की. रागवू नका. चूक झाली माझी मास्तरीन बाई. नका बोलू माझ्याशी. रागवू नका माझ्यावर. मी तुम्हाला बोललो नाही कारण खोटं खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. पण वचन दिलं होतं अधिपती एकमेकांना साथ देण्याचं, खरं बोलण्याचं. खोटं वागलात तुम्ही. मी हे सगळं खरं सांगितलं असतं तर साथ दिली असती का तुम्ही माझी यात? ह्यात म्हणजे या कारस्थानामध्ये, या फसवणुकीमध्ये तुमच्या वडिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करण्यासाठी यांनी कारस्थान रचलं. त्यात तुम्ही सामील झालात आणि यात मी तुम्हाला साथ द्यायला हवी होती. म्हणून मी सांगितलं नाही. मग ते जस्टिफाय होतं का? तुमचं वागणं जस्टिफाय होतं ह्यानी? तुम्ही शांत व्हा. शांत हो, शांत हो अधिपती. तुम्हीच सांगा मला, मी कशी शांत होऊ? या घराशी काहीही संबंध नसताना या बाईनं आपल्याला सगळ्यांना फसवलं. त्याचा मला राग आलाय. तुम्ही रडू नका की. सॉरी मास्तरीन बाई, माफ करा. तुम्ही खरंच रडू नका. आपल्या लग्नाच्या वेळी 7 फेरे घेताना वचनं दिली होती तुम्हाला, सगळं मान्य आहे. माझी चूक झाली, मी खोटं बोललो तुमच्या संग. पण आयुष्यभर मी माझ्या आई साहेबांना रडताना बघितलं होतं. मला त्यांना त्यांच्या त्रासातनं मोकळं करायचं होतं. त्यांचं एकच स्वप्न होतं, तेवढं पूर्ण करायचं होतं. म्हणून मी हे केलं. मी माझ्या थोबाडाला कुलूप लावलं. मला तुमच्या संग खोटं बोलायचं नव्हतं. खरं तर मला सगळं खरं सांगायचं होतं आणि मी सांगणार बी होतो. पण हे लगीन झाल्यानंतर सांगणार होतो. आई साहेबांची शपथ, मी खरं खरं सांगणार होतो तुम्हाला. नका बोलू माझ्याशी. खरंच विश्वास ठेवा, मी तुम्हाला सांगणार होतो. पण सांगितलं नाहीत. एकतर्फी प्रेमाचं दुःख मला तेव्हा कळलं जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो. मी आईसाहेबांनी म्हणायचो की काय सोनं लागले काय 4 सूर्यवंशीला. पान लावून विचारत नाही तो माणूस तुम्हाच नाही, आणि तुम्ही जीव वाळून टाकताय. कशाला? काय गरज आहे? पण मी तुमच्या प्रेमात पडलो ना, तेव्हा मला कळलं समोरचा माणूस आपल्याशी कसं बी वागू दे, किती बी झटकारू दे, लाथा घालू दे, कवा राग येतोय त्या माणसाचा, इतकारा वाटतोय. पण मनात ना असं कायमचं काढून नाही टाकू शकत आपण त्या माणसाला. कारण आपल्या मनातलं प्रेम तर खरं असतंय ना, त्याच्या मनात काही नसलं तरी. हे प्रेम बिम सगळं असंच असते. माणसाला काय वाटेल ते करायला भाग पडते. हे लई खोळा कारभार आहे मास्तरीन बाई. आमच्या आई साहेबांचं त्या 4 सूर्यवंशीवरचं प्रेम खरं आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. माझ्या प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. कारण तुमच्यावर सगळेजण प्रेम करतात लहानपणापासून मास्तरीन बाई. तुम्हाला असा केव्हा अनुभव नाही
की तुम्ही एखाद्या माणसावर जीव वाळून टाकलाय आणि त्या माणसानं तुम्हाला भीक बी घातली नाही, असं बाबा झाले काय? त्यामुळे तुम्हाला कळायचं नाही. तुमचं माझ्याशी खोटं बोलणं, भुवनेश्वरी मॅडमचं सगळ्यांना फसवणं, हे आता प्रेम या गोंडस नावाखाली तुम्ही. माझं प्रेम खोटं आहे असं वाटतं का तुम्हाला? सांगा की, माझं प्रेम खोटं आहे काय तुमच्यावर बी, आई साहेबांवर बी? अहो ते म्हणजे प्रेम. बिघडलं कुठं? हो, समोरच्याच्या इच्छेचा काहीच विचार नाही का? बाबांना नाही करायचंय लग्न, तरी या त्यांच्या गळ्यात पडणार, ते खोटेपणा करून. आता परत मी सगळं तेच बोलायचं असेल तर मग त्यांनी त्यांचा खेळणं म्हणून वापर का केला? चारवा सूर्यवंशी जे अंतर आत्ता ठेवतात ना आमच्या आईसाहेबांपासून, ते अंतर कवा तरी पार केलं होतं ना त्यांनी. का? समोरच्या माणसाच्या मनाचा विचार तवा का नाही केला त्यांनी? समोरचं माणूस बी आपल्यात अडकू शकतंय ह्यो विचार त्यांच्या मनात का आला नाही? तुम्ही एक बाई आहे, तुम्ही आईसाहेबांचं मन समजू शकताय, समजून घेतलं पाहिजे असं मी म्हणेन. आणि जर ते तुम्हाला समजत नसेल तर त्यांच्या वाटेला आलेलं दुःख तुम्ही कवाच भोगलेलं नाही, म्हणून तुम्ही ते समजून घेत नाही आणि तुम्ही त्यांचा राग करताय मास्तरीनबाई. आणि राहता राहिला प्रश्न मी तुमच्या संग खोटं बोलण्याचा, तर माझी चूक झालेलीच आहे. मी तुमचा अपराधी आहेच, त्यासाठी तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या, मी सहन करीन. कारण पण आमचा बाप आमच्या आईसाहेबांच्या बाबतीत चुकलेलाच आहे, हेही तुम्ही मान्य करा. आज सुद्धा जर आमच्या बापानं आईसाहेबांचा स्वीकार केला असता तर मी सगळं विसरून गेलो असतो. मी बी त्यांचा बाप म्हणून स्वीकार केला असता. मी तसं त्यांना सांगितलं बी होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. आता इथून पुढं जवळ चारवा सूर्यवंशी आमच्या आईसाहेबांचा स्वीकार करत नाहीत तोपर्यंत मी बी त्यासनी बाप म्हणणार नाही.